नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्रोत शेती असला तरी आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागासलेले आहेत। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असतं। त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 3 हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केली जाते। प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या लहान मोठ्या शेतीशी संबंधित गरजांसाठी सहाय्य करणे हा आहे। सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केला होता। या हप्त्याला आता 4 महिने उलटून गेले असल्यानं शेतकरी आता 20व्या हप्त्याची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत। अहवालानुसार केंद्र सरकार हा 20वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतं। तर या संदर्भात अजून अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही, परंतु लवकरच ती घोषणा देखील होईल। दरम्यान शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करून घ्यावा। तसेच अर्ज करताना चुकीची माहिती दिली असल्यास ती दुरुस्त करणं यामध्ये आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील लवकरच येणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।